अहमदनगरमधील कोतवाली पोलीस स्टेशनच्या पथकानं बुधवारी पहाटेच्या सुमाराला बस स्थानकावरून नितीन साठेला संशयित आरोपी म्हणून ताब्यात घेतलं। मात्र पोलीस स्टेशनला कुठलीही नोंद न करता नितीनची कसून चौकशी करण्यात आली। चौकशी दरम्यान त्याच दिवशी रात्री नितीनला अचानक डोक्याला मार लागल्यानं नगरच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र त्याचा मृत्यू झाला। पोलिसांनी केलेल्या मारहाणीमुळेच नितीनचा जीव गेल्याचा आरोप नितीनच्या नातेवाईकांनी केलाय। या संदर्भात प्राथमिक चौकशी झाली असून त्यात दोषी असलेले पोलीस उपनिरीक्षक विश्वनाथ निमसे यांच्यासह 4 पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आल्याचं गृहमंत्री राम शिंदे यांनी स्पष्ट केलंय। डीवायएसपीच्या माध्यमातून ही कस्टोडियन डेथ झाले असल्या कारणानं प्राथमिक चौकशी आपण त्याच्यावर लावली होती। त्या प्राथमिक चौकशीमध्ये 1 PSI आणि 4 पोलीस कर्मचारी यांना सस्पेंड करण्यात आलेले आहे। तामसे नावाचे PSI आणि 4 पोलीस कर्मचारी आहे। याच्यानंतर आणखी कोणी ही प्राथमिक चौकशी होती, प्रथमदर्शनी हे दोषी आढळले त्यांना सस्पेंड करण्यात आलेले आहे। त्यानंतर आणखी डिटेल चौकशी आपण ॲडिशनल SP श्री देशमुख यांच्या माध्यमातून करतोय। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।